वेलकम टू ऑल. लास्ट लेक्चरला आपण डिफरंट टाइप्स ऑफ CSS पाहिले होते. सो बेसिकली CSS स्टँड्स फॉर कॅस्केडिंग स्टाईल शीट. तर त्याच CSSमध्ये ज्या आपण व्हेरियस टाईपच्या प्रॉपर्टीज वापरल्या जातात त्या प्रॉपर्टी आज आपण इन डिटेल बघणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये जसं तुम्ही त्याच्यापैकी 3-4 प्रॉपर्टी पाहिल्या होत्या, लाईक कलर, फॉन्ट फॅमिली, फॉन्ट स्टाईल, फॉन्ट साईज. तर त्याच्याशी रिलेटेड CSSमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हेरियस टाईपच्या प्रॉपर्टीज आपण आज ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो CSSमध्ये डिफरंट टाईप्सच्या प्रॉपर्टीज वापरल्या जातात की ज्यांचा यूज करून आपण वेब पेजला फॉर्मॅट करू शकतो. जसं की मी सांगितलं होतं, CSSचा यूज हा मोस्टली वेब पेजेस फॉर्मॅटिंगसाठी केला जातो. तर ह्या इथं दिलेल्या ज्या व्हेरियस टाईपच्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचा यूज करून आपण CSS थ्रू वेब पेजेस फॉर्मॅट करू शकतो. ठीक आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी आहे CSSची. इथं बघा एक टेबल दिलेला आहे की ज्या टेबलमध्ये फर्स्ट कॉलममध्ये प्रॉपर्टी आहे, सेकंडमध्ये त्याचा यूज, थर्डमध्ये व्हॅल्यू आणि फोर्थमध्ये रिलेटेड एक्झाम्पल दिले. ठीक आहे. सो पहिली प्रॉपर्टी आहे कलर. त्याचा यूजमध्ये दिले बघा, चेंजेस द कलर ऑफ द टेक्स्ट. म्हणजे तुमच्या टेक्स्टचा कलर बाय डिफॉल्ट हा ब्लॅक असतो. तो ब्लॅक सोडून दुसरा कुठलाही कलर तुम्हाला टेक्स्टला असाइन करायचा असेल तर त्याच्यासाठी कुठली प्रॉपर्टी वापरतात? कलर. आणि त्याची व्हॅल्यू काय असते? कलर नेम. तुम्ही कुठल्याही टाईपचं कलर नेम देऊ शकता. जसं की आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं, कलर इज इक्वल्स टू नेव्ही. तुम्ही कुठल्याही टाईपचं कलर देऊ शकता आणि त्याच्या थ्रू त्या पर्टिक्युलर टेक्स्टचा कलर चेंज होतो. नेक्स्ट सेकंड प्रॉपर्टी आपण बघूयात की जिचं नाव आहे बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलरचा यूज काय होतो? वेब पेजच्या बॅकग्राऊंडला जर आपल्याला एक कलर असाइन करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड प्रॉपर्टी आहे बॅकग्राऊंड कलर. आता तुम्ही बघितलं असेल की लास्ट इयरला आपण शिकलोत की वेब पेजचं बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर आपण BG कलर ही प्रॉपर्टी वापरत होतो. बट CSSमध्ये कुठली प्रॉपर्टी वापरतात? बॅकग्राऊंड कलर. To set the background color in your web page, means if we want to change the background color of our web page then we use the background color property. Again example मध्ये दिले बघा त्यांनी, बॉडी कर्ली ब्रॅकेट बॅकग्राऊंड डॅश कलर कोलन येलो. मीन्स ज्यावेळेस तुम्ही हा पर्टिक्युलर टॅग अप्लाय कराल, बॉडी टॅग, त्यावेळेस त्या वेब पेजचा कलर कुठला होऊन जाईल? येलो होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी ऑफ CSS आहे फॉन्ट विड्थ. त्याच्यामध्ये यूजमध्ये दिले बघा, यूज्ड टू बोल्ड टेक्स्ट. म्हणजे तुमचं टेक्स्ट नॉर्मल टेक्स्टपेक्षा जर त्याची विड्थ वाढवायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण कुठला ॲट्रिब्यूट वापरणार आहोत? फॉन्ट विड्थ. आता दोन प्रॉपर्टी असतात, एक असतं फॉन्ट साईज आणि दुसरी असते फॉन्ट विड्थ. तर विड्थ म्हणजे काय? तुमच्या त्या पर्टिक्युलर वर्डची थिकनेस किती वाढली पाहिजे, इट इज रिलेटेड टू विड्थ. अँड साईज कशाशी रिलेटेड असते? तर त्या टेक्स्टची हाईट किती इन्क्रीज झाली पाहिजे, इट इज रिलेटेड टू फॉन्ट साईज. सो ह्या दोन वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टी आहेत की ज्या आपण CSSमध्ये यूज करतो. सो फॉन्ट विड्थने काय होतं? तुमचं टेक्स्ट जे आहे त्याची थिकनेस वाढते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बघता बघा, नॉर्मल आणि बोल्ड टेक्स्ट जसं असतं तसं नॉर्मल टेक्स्ट हे नॉर्मल असतं. जर तुम्ही विड्थ हा प्रॉपर्टी वापरली तर तुमचं टेक्स्ट बोल्ड दिसतं. ठीक आहे. आणि अगेन ती विड्थ तुम्हाला नंबरमध्ये द्यायची आहे. त्याचं नंबर स्टार्टिंग फ्रॉम 100 to 900. ठीक आहे. फोर्थ प्रॉपर्टी आहे फॉन्ट स्टाईल. स्टाईल प्रॉपर्टीचा म्हणजे फॉन्ट स्टाईल प्रॉपर्टीचा यूज करून आपण आपल्या वेब पेजला इटॅलिक, त्याच्यानंतर बोल्ड, त्याच्यानंतर नॉर्मल टाईपमध्ये कन्व्हर्ट करतो. आता ह्या सगळ्या वर्डमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हॅल्यू आहेत. तुम्ही बघत असाल वर्डमध्ये, तर त्याच्या थ्रू आपण फॉन्ट स्टाईल प्रॉपर्टी थ्रू आपण एखाद्या वर्डला इटॅलिक करू शकतो, नॉर्मल साईज देऊ शकतो किंवा त्याला अंडर ऑब्लिक साईन देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतरची नेक्स्ट प्रॉपर्टी आहे टेक्स्ट डेकोरेशन. सो बेसिकली टेक्स्ट डेकोरेशन प्रॉपर्टी ही कशासाठी वापरतात? तर टेक्स्टला अंडरलाईन करायची असेल, टेक्स्टच्या मधून लाईन करायची असेल, टेक्स्टच्या वरती लाईन करायची असेल तर त्याच्यासाठी आपण काय वापरतो? टेक्स्ट डेकोरेशन ही प्रॉपर्टी वापरतो. तर त्याच्यामध्ये दिले बघा, धिस प्रॉपर्टी इज युज्ड टू ॲड स्ट्राईक थ्रो मार्क्स. स्ट्राईक थ्रो म्हणजेच काय? एका वर्डच्या मधून जी लाईन ड्रॉ केली जाते त्याला म्हणतात स्ट्राईक थ्रो. त्याच्यानंतर आहे अंडरलाईन, म्हणजेच वर्डच्या खाली अंडरलाईन आली पाहिजे. त्याच्यानंतर आहे ओव्हर स्ट्राईक, म्हणजेच ओव्हरलाईन, वर्डच्या
वरती लाईन असेल तर त्याला ओव्हरलाईन किंवा ओव्हर स्ट्राईक म्हणतात. त्याच्यानंतर लास्ट ऑप्शनमध्ये त्यांनी दिले टू रिमूव्ह अंडरलाईन्स फ्रॉम लिंक्स, म्हणजे जर ऑलरेडी अंडरलाईन असेल आणि तुम्ही टेक्स्ट डेकोरेशन कोलन नन जर दिलं तर त्याच्या थ्रू काय होतं, असलेली तुमची लाईन डिलीट होते. सो बेसिकली एक्झाममध्ये तुम्हाला टेक्स्ट डेकोरेशन रिलेटेड व्हॅल्यूज विचारतात की ज्या 4 टाईपच्या व्हॅल्यू आहेत. असा क्वेश्चन असतो की टेक्स्ट डेकोरेशन प्रॉपर्टी हॅविंग डॅश डॅश व्हॅल्यूज. सो कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत, लाईन थ्रो, अंडरलाईन, ओव्हरलाईन अँड नन, ह्या 4 व्हॅल्यूज आहेत की ज्या आपण टेक्स्ट डेकोरेशन प्रॉपर्टीला असाइन करू शकतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रॉपर्टी आहे टेक्स्ट अलाइन. आता अलाइनमेंटच्या व्हॅल्यू तुम्हाला माहीतच आहेत. आपण टेक्स्टला लेफ्ट, राईट, सेंटर आणि जस्टिफाय ह्या अलाइनमेंटच्या व्हॅल्यू असाइन करतो. हे आपण लास्ट इयरला यूज पण केलेले. अगेन तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे काय, टेक्स्ट अलाइन हे प्रॉपर्टीचं नाव आहे आणि त्याच्या व्हॅल्यू काय आहेत, लेफ्ट, राईट, सेंटर और जस्टिफाय. चौघांपैकी कुठलीही एक व्हॅल्यू आपण ॲट अ टाइम देऊ शकतो. 4ही व्हॅल्यू एकाच टॅगमध्ये एकाच टेक्स्टला देता येत नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे फॉन्ट फॅमिली. आता तुम्ही बघत असाल की व्हेरियस टाईपच्या फॉन्ट फॅमिलीज असतात, लाईक एरियल, ॲक्वा, टाइम्स न्यू रोमन, खूप नंबर ऑफ टाईपच्या फॉन्ट फॅमिली आहेत. तर त्याच्यापैकी कुठलीही एक फॉन्ट फॅमिली आपण टॅगमध्ये यूज करतो आणि त्याच्या थ्रू आपल्या टेक्स्टला डेकोरेट करतो. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला ह्या 6-7 प्रॉपर्टी आहेत त्या समजल्या असतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की ज्या ज्या वेळेस आपण प्रॉपर्टी देतो तिथं बघा, आता सपोज इथे त्यांनी पी अंडर कर्ली ब्रॅकेट टेक्स्ट डॅश डेकोरेशन दिले, कुठेही स्पेस दिलेला नाही आहे किंवा कुठेही अंडरस्कोर वापरलेला नाही आहे. तुम्हाला अशाच पद्धतीने CSS लिहावं लागेल. जर तुम्ही घरी प्रोग्राम प्रॅक्टिस करत असाल तर अशाच पद्धतीने लिहून ते प्रोग्राम एक्झिक्यूट करावे लागतील, अदरवाईज तुमचे चेंजेस इम्प्लिमेंट होणार नाहीत. ठीक आहे. सो अजून काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण बघूयात. फॉन्ट साईज, जसं की मी मगाशी सांगितलं होतं की फॉन्ट साईज ही प्रॉपर्टी फॉन्ट विड्थला रिलेट करते. फॉन्ट साईजमध्ये तुमच्या टेक्स्टची हाईट इन्क्रीज केली जाते आणि त्याच्या व्हॅल्यूज ज्या असतात त्या पिक्सेल, इंच, मिलीमीटर, सेंटीमीटरमध्ये डिफाईन केल्या जातात. सपोज मला माझ्या फॉन्टची साईज 18 पिक्सेल हवी, सो मी तिथं फॉन्ट डॅश साईज कोलन 18 पिक्सेल असाइन करेल की ज्याच्या थ्रू माझ्या फॉन्टची साईज वाढलेली असेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची की जिचं नाव आहे लेटर स्पेसिंग. आता लेटर स्पेसिंग म्हणजेच काय, धिस हेल्प्स इन कंट्रोलिंग द हॉरिझॉन्टल स्पेसिंग बिटवीन कॅरेक्टर्स ऑफ टेक्स्ट. म्हणजे एक पर्टिक्युलर वर्ड असतो, त्या वर्डमधल्या 2 कॅरेक्टरमध्ये किती स्पेस द्यावी, इट इज रिलेटेड टू अ लेटर स्पेसिंग. अगेन लेटर स्पेसिंगच्या व्हॅल्यू पण पिक्सेल, इंच, मिलीमीटर, सेंटीमीटरवरती आपण असाइन करू शकतो. ठीक आहे. तिथं तुम्ही 10 पिक्सेल देऊ शकता, 5 पिक्सेल देऊ शकता, तुम्हाला पाहिजे तेवढे पिक्सेल्स तुम्ही देऊन 2 लेटरच्या एका वर्डमधल्या 2 लेटरच्या मध्ये अंतर देऊ शकता. फॉर एक्झाम्पल हॅलो हा वर्ड आहे, सो हॅलोमध्ये H आणि ईमध्ये जनरली स्पेस नसते, बट मी जर H आणि ईला स्पेस द्यायचे असेल तर मी तिथं लेटर स्पेसिंग वापरेल. सपोज 5 PT वापरलं तर त्या दोघांमध्ये 5 स्पेसेस येतील. H सुरुवातीला येईल, 5 स्पेसेस येतील, त्याच्यानंतर तुमचा ई टाईप झालेला असेल. अशा पद्धतीने आपण लेटर स्पेसिंग अप्लाय करतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे पॅडिंग. This property is used when you want to add padding, means blank spaces around the content of an element. म्हणजे तुम्हाला 1-2 लाईनमध्ये किंवा 2 वर्डमध्ये किती स्पेस असाइन करायचं आहे, इट इज रिलेटेड टू पॅडिंग. पॅडिंग मीन्स वी कॅन मेक अ स्पेसेस बिटवीन लाईन और वर्ड्स. सो जर तुम्ही पॅडिंगमध्ये जेवढे पण पिक्सेल द्याल तेवढ्या पिक्सेलचं पॅडिंग तुमच्या 2 लाईनमध्ये किंवा 2 वर्डमध्ये क्रिएट होईल. सो नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची इट्स बॉर्डर. सो बॉर्डर प्रॉपर्टी आपण टेबल टॅगमध्ये पण पाहिली होती. तुम्ही बघितलं असेल बॉर्डरला वेगळ्या वेगळ्या स्टाईल्स होत्या. बॉर्डर स्टाईल इज इक्वल्स टू सॉलिड, त्याच्यानंतर डॅशड, डॉटेड ह्या प्रॉपर्टी यूज करून आपण बॉर्डरला वेगळ्या स्टाईल असाइन केल्या होत्या. बट इन 12th स्टँडर्ड आपल्याला जर बॉर्डर प्रॉपर्टी असाइन करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड व्हॅल्यूमध्ये त्यांनी दिले बघा, सॉलिड, डबल,
राईड, ग्रो, इन्सर्ट, आउटसाइड, डॉटेड और डॅश द, हे मल्टिपल व्हॅल्यूज आहेत. ह्याच्यापैकी कुठलीही व्हॅल्यू तुम्ही त्या पर्टिक्युलर बॉर्डरला देऊ शकता. ठीक आहे. सो बॉर्डरचा यूज काय असतो, त्या पर्टिक्युलर वर्ड खाली त्या पर्टिक्युलर कंटेंटला बॉक्स क्रिएट करायचा असेल तर आपण कुठली प्रॉपर्टी यूज करतो, बॉर्डर. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे बॅकग्राऊंड इमेज. बॅकग्राऊंड इमेज इट इज अगेन रिलेटेड टू अ बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी. जेव्हा आपण बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी वापरतो त्यावेळेस बॅकग्राऊंड इमेजचा यूज नसतो, आणि जेव्हा बॅकग्राऊंड इमेज वापरतो तेव्हा बॅकग्राऊंड कलरचा यूज नसतो. दोघांपैकी कुठलीही एक प्रॉपर्टी आपण ॲट अ टाइम यूज करू शकतो. ठीक आहे. यूजमध्ये त्यांनी दिले बघा, टू सेट अँड इमेज ॲज द बॅकग्राऊंड ऑफ युअर वेब पेज. आपण पाहिलं होतं की वेब पेजला बॅकग्राऊंडला इमेज सेट करायची असेल तर आपण SRCमध्ये त्या पर्टिक्युलर इमेजचा URL देतो. सो इथं त्यांनी एक्झाम्पलमध्ये दिले बघा, बॅकग्राऊंड डॅश इमेज कोलन URL. URL म्हणजेच काय, तुम्हाला त्या पर्टिक्युलर इमेजचा पाथ द्यायचा आहे की जी इमेज आपल्या वेब पेजला ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून सेट व्हायला पाहिजे. दोन्ही प्रॉपर्टी एकमेकांना अपोजिट आहेत, बॅकग्राऊंड कलर आणि बॅकग्राऊंड इमेज. दोघांपैकी कुठलीही एकच आपण यूज करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे मार्जिन लेफ्ट. आता मार्जिन म्हणजेच काय, तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये एक एक्झाम्पलमध्ये होतं बघा, मार्जिन लेफ्ट इज इक्वल्स टू 30 पिक्सेल. सो तुमच्या विंडोच्या लेफ्ट साईडपासून 30 स्पेसेस सोडून तुमचं टेक्स्ट डिस्प्ले होतं मार्जिन लेफ्ट प्रॉपर्टीने. तर मार्जिन लेफ्टमध्ये काय दिले, सेट्स मार्जिन एरिया ऑन द लेफ्ट साईड ऑफ द एलिमेंट. म्हणजेच तुम्ही पर्टिक्युलर पेजच्या लेफ्ट साईडपासून किती स्पेसेस सोडायच्यात त्याच्याशी रिलेटेड प्रॉपर्टी आहे मार्जिन लेफ्ट. आता मार्जिनमध्ये तुम्हाला फक्त मार्जिन लेफ्ट आहे, बट आपण मार्जिन टॉप घेऊ शकतो, मार्जिन राईट घेऊ शकतो, मार्जिन बॉटम घेऊ शकतो. ह्याच्यापैकी कुठलीही प्रॉपर्टी यूज करून आपण मार्जिन सेट करू शकतो. जर तुम्ही राईट मार्जिन डॅश राईट प्रॉपर्टी घेतली तर राईट साईडपासून तेवढे पिक्सेल्स सोडले जातात आणि मग वर्ड डिस्प्ले होतो. जर तुम्ही मार्जिन डॅश टॉप घेतलं तर टॉपपासून तेवढे स्पेसेस सोडले जातात आणि मग तो वर्ड डिस्प्ले होतो. मार्जिन डॅश बॉटम म्हटलं तर बॉटमपासून तेवढे पर्टिक्युलर स्पेस सोडले जातात आणि मग तो वर्ड डिस्प्ले होतो. सो अशा पद्धतीने आपण मार्जिन प्रॉपर्टीचा यूज करतो. ठीक आहे. सो ह्या तुमच्या सिलेबसमध्ये असलेल्या व्हेरियस टाईपच्या प्रॉपर्टीज आहेत की ज्यांचा यूज करून आपण वेब पेजला फॉर्मॅट करतो. आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी आपण CSS मधल्या कुठल्याही टाईपमध्ये यूज करू शकतो, वेदर इट इज इनलाईन CSS, इंटरनल CSS और एक्सटर्नल CSS. कुठल्याही टाईपमध्ये तुम्ही ह्या प्रॉपर्टी यूज करू शकता आणि तुमचं वेब पेज फॉर्मॅट करू शकता. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे CSS सिलेक्टर. सिलेक्टरचे 4 टाईप्स आहेत की ज्यांचा यूज करून आपण CSSला वेब पेजमध्ये ॲड करू शकतो किंवा CSS राईट करू शकतो. आता बघा इथे दिले त्यांनी, देअर आर 4 टाईप्स ऑफ CSS सिलेक्टर. फर्स्ट वन आहे ID सिलेक्टर, सेकंड वन आहे क्लास सिलेक्टर, थर्ड वन आहे ग्रुप सिलेक्टर आणि फोर्थ वन आहे युनिव्हर्सल सिलेक्टर. आता तुम्ही ह्याच्यापैकी हे जे 2 वर्ड आहेत ID सिलेक्टर आणि क्लास सिलेक्टर, हे मी लास्ट लेक्चरमध्ये जस्ट इंट्रोडक्टरी सांगितले होते की तिथं मी म्हटलं होतं आपण हे नेक्स्ट सेशनला बघणार आहोत. सो आपण आज इन डिटेल बघूयात की व्हॉट इज मीन बाय ID सिलेक्टर, क्लास सिलेक्टर, ग्रुप सिलेक्टर अँड युनिव्हर्सल सिलेक्टर. ठीक आहे. सो फर्स्ट टाईप ऑफ सिलेक्टर इज the ID selector, and the ID selector selects the ID attribute of an HTML element to select a specific element. An ID is always unique within the page, so it is a unique element. It is written with hash character followed by the ID name. ठीक आहे. सो ID ज्यावेळेस आपण वेब पेजवरती लिहितो तो त्याचा यूज कसा होतो, इट इज ॲन ॲट्रिब्यूट ऑफ ॲन HTML. जसं की आपण स्टाईल ॲट्रिब्यूट टॅगमध्ये लिहित होतो टू क्रिएट इनलाईन CSS. इथं सेम जो पण ID आपण क्रिएट करू तो ॲज अ ॲट्रिब्यूट म्हणून आपल्याला HTML डॉक्युमेंटमध्ये यूज करायचा आहे. तर हा ID हा टाईप CSSचा कसा डिफाईन करतात किंवा कसा ओळखला जातो, तर ज्या पण तुमच्या सिलेक्टरच्या पुढं
काय असेल, हॅश सिम्बॉल असेल किंवा हॅश कॅरेक्टर असेल. हे जे सिम्बॉल आहे ह्याला हॅश सिम्बॉल म्हणतात. आणि ह्या सिम्बॉलच्या नंतर जो पण वर्ड असेल तो काय असतो, आय डी ॲट्रिब्यूट असतो. आणि तो आय डी ॲट्रिब्यूट काय असतो, युनिक असतो विदिन वन पेज. जसं की आपण पाहिलं होतं इनलाईन CSS मध्ये स्टाईल हा ॲट्रिब्यूट त्या पर्टिक्युलर लाईनसाठी युनिक होता. सेम तसंच हा आय डी हा ॲट्रिब्यूट काय असतो, युनिक असतो. ठीक आहे. सो आता आपण एक्झाम्पल बघूया रिलेटेड टू आय डी सिलेक्टर. आता बघा इथं मी एक प्रोग्राम क्रिएट केला आहे की ज्याच्यामध्ये para1 नावाचा आय डी क्रिएट केला आहे. तो मी कुठं केला आहे, हेड सेक्शनमध्ये क्रिएट केला आहे. जेवढे पण सिलेक्टर आहेत ते आपल्याला कुठं क्रिएट करायचे आहेत, विदिन हेड सेक्शन. ठीक आहे. सो मी इथं para1 नावाचा एक सिलेक्टर क्रिएट केला आहे. आता त्याला आय डी सिलेक्टर का म्हणायचं, कारण मी आता लास्ट स्लाईडमध्ये आपण पाहिलं की आय डी सिलेक्टर कशाने स्टार्ट होतो, तर हॅश कॅरेक्टरने किंवा हॅश सिम्बॉलने. ज्या पण वर्डच्या अगोदर हॅश हे सिम्बॉल असेल तो काय असतो, आय डी सिलेक्टर असतो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मग नॉर्मली मी 2 प्रॉपर्टीज यूज केल्यात CSSच्या. एक म्हणजे टेक्स्ट अलाइन सेंटर आणि दुसरा म्हणजे कलर ऑफ टेक्स्ट इज ब्ल्यू. ठीक आहे. आता बघा बॉडी टॅग तुम्हाला माहिती आहे, स्टाईल ओपन केल्यानंतर स्टाईल क्लोज करावी लागते, मग हेड क्लोज करावा लागतो आणि बॉडी टॅग ओपन करतो आपण. आता इथं वरती हेड नंतर टायटल टॅग आहे, बट मी लिहिलेलं नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की ज्यावेळेस आपण आय डी सिलेक्टर लिहितो त्यावेळेस टायटल लिहायची गरज आहे की नाही, तर टायटल टॅग हा कंपल्सरी हेडमध्ये असतोच. स्टाईल टॅग हा त्याच्यानंतर येतो. इथं आपली स्क्रीन छोटी आहे म्हणून मी तो टायटल टॅग इथं ॲड केलेला नाही. ठीक आहे. सो आता बघा बॉडी टॅगमध्ये मी एक टॅग क्रिएट केला आहे की ज्याचं नाव आहे पीचा यूज काय होतो, टू डिस्प्ले द पॅरेग्राफ. आणि त्याचाच एक आय डी ॲट्रिब्यूट मी असाइन केला आहे की ज्याला व्हॅल्यू काय दिली, para1. para1 काय आहे आपला, हा एक आय डी ॲट्रिब्यूट आहे, तो आपण वरती डिफाईन केला आहे. त्याचाच यूज मी ॲज अ ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू केलेला आहे. इथे बघा आय डी हा माझा काय आहे, ॲट्रिब्यूट झाला आणि para1 काय झाली, त्याची व्हॅल्यू झाली. आणि पीमध्ये मी कुठला वर्ड लिहिला, हॅलो स्टुडंट. आणि सेकंड जो टॅग आहे हा, सेकंड टॅगमध्ये मी काहीच डिफाईन केलेलं नाही आहे, म्हणजे त्याला ॲट्रिब्यूट दिलेलं नाही. सो जे सेकंड स्टेटमेंट असेल ते ॲज इट इज डिस्प्ले होईल. बट जे CSS अप्लाय केलं आहे ते कुठल्या टॅगला अप्लाय होईल, फर्स्ट. कारण इथं आपण तो CSS इम्प्लिमेंट केला आहे ॲज अ ॲट्रिब्यूट. ठीक आहे. सो आता ह्याचं आउटपुट बघूयात. आउटपुटमध्ये बघा आता हॅलो स्टुडंट, मी फर्स्ट टॅगला आय डी दिला आहे, त्याला para1 नाव दिले, कारण मी इथं वरती para1 लिहिलेलं आहे तेच नाव मी आय डीला ॲज इट इज दिले. त्याच्यामुळे माझा हॅलो स्टुडंट हा जो वर्ड आहे त्याचा कलर काय झाला आहे, ब्ल्यू झाला आहे. आणि टेक्स्ट अलाइन काय आहे, सेंटर आहे, तो सेंटरला आला आहे. ठीक आहे. बट जी सेकंड लाईन इथं दिसतीये की ज्याचं नाव आहे धिस पॅरेग्राफ विल नॉट बी अफेक्टेडमध्ये सेकंड लाईनला काहीच चेंजेस इम्प्लिमेंट झालेले नाही आहेत. का, कारण मी तिथं आय डी ॲट्रिब्यूट यूज केलेला नाही. बघा प्रोग्राममध्ये हॅलो स्टुडंट हा वर्ड आपला सेंटरला दिसतोय आणि त्याचा कलर ब्ल्यू झालेला दिसतोय. बट जी सेकंड लाईन आहे त्याला काही चेंजेस झालेले नाहीत. का, तर मी त्याला आय डी हा ॲट्रिब्यूट यूज केलेला नव्हता. ठीक आहे. सो आता आपण सेकंड सिलेक्टर बघूयात की ज्याचं नाव आहे क्लास सिलेक्टर. आता क्लास सिलेक्टरमध्ये काय दिले बघा त्यांनी, A class selector selects HTML elements with a specific class attribute. जसं आय डी सिलेक्टरमध्ये आय डी ॲज अ ॲट्रिब्यूट होता, तसंच क्लास सिलेक्टरमध्ये काय ॲट्रिब्यूट यूज करायचं आहे, क्लास. ठीक आहे. इट इज यूज्ड विथ अ पिरियड कॅरेक्टर, मीन्स डॉट, की ज्यालाच आपण काय म्हणतो, फुल स्टॉप सिम्बॉल म्हणतो, फॉलोड बाय द क्लास नेम. जसं की आय डी ॲट्रिब्यूटमध्ये कुठलं सिम्बॉल वापरतात, हॅश फॉलोड बाय आय डी नेम. सेम क्लास ॲट्रिब्यूटमध्ये किंवा क्लास सिलेक्टरमध्ये काय सिम्बॉल वापरतात, तर तो एक असतो फुल स्टॉप किंवा पिरियड कॅरेक्टर असतं की ज्याचा यूज करून आपण क्लास सिलेक्टर डिफाईन करतो. आता त्याच्यामध्ये दिले बघा, द क्लास सिलेक्टर इज यूज्ड व्हेन you want to change a group of elements within your HTML page. म्हणजे क्लास सिलेक्टर कधी यूज करतात, ज्यावेळेस आपल्याला ॲट अ टाइम मल्टिपल एलिमेंट्स चेंज करायचे आहेत विदिन पेज, दॅट टाइम वी कॅन यूज
क्लास सिलेक्टर. जसं की ID सिलेक्टर आपण विदिन पेज 1 सिंगल लाईन चेंज करायचे असेल तर काय वापरतो, ID सिलेक्टर वापरतो. बट क्लास सिलेक्टरचा यूज काय आहे की आपण ॲट अ टाईम काय चेंज करू शकतो, ग्रुप ऑफ एलिमेंट्स विदिन पेज. ठीक आहे, इथे बघा दिले ग्रुप्स ऑफ एलिमेंट कॅन चेंज विदिन HTML पेज विथ द हेल्प ऑफ क्लास सिलेक्टर. आणि लास्टची जी लाईन आहे, द क्लास नेम शुड नॉट स्टार्ट विथ नंबर. म्हणजे क्लासला आपण 0 to 9 मधला कुठलाही नंबर देऊ शकत नाही. तिथं तुम्हाला कॅरेक्टर्सच वापरायचे बिटवीन A to Z. मग ते कॅपिटल असू देत किंवा स्मॉल असू देत. बट रिमेंबर दॅट क्लास नेम नेवर स्टार्ट विथ नंबर. ठीक आहे, इट ऑलवेज स्टार्ट विथ अल्फाबेट्स मीन्स A to Z कॅरेक्टर. ठीक आहे, सो आता आपण ह्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल बघूया. बघा आता मी काय केलं आहे, इथं स्टाईलमध्ये इंट्रो नावाचा एक क्लास डिफाईन केला आहे की ज्याच्यामध्ये अगेन टेक्स्ट अलाइन सेंटर घेतली आहे आणि कलर काय घेतला आहे, ब्ल्यू घेतला आहे. सो क्लोज केला हेड, त्याच्यानंतर बॉडी टॅग ओपन केला, त्याच्यानंतर मध्ये मी काय घेतले, आपण क्लास इज इक्वल्स टू इंट्रो. जसं की ID सिलेक्टरमध्ये काय घेतलं होतं, ID इज इक्वल्स टू para1. आता आपण क्लास सिलेक्टर वापरतोय म्हणून काय घेतलंय, क्लास इज इक्वल्स टू इंट्रो. आणि बघा क्लास सिलेक्टर लिहिलाय कशाने, डॉट ह्या सिम्बॉलने लिहिलाय. बट ID सिलेक्टर असता तर तो कशाने लिहावा लागला असता, हॅश सिम्बॉलने लिहावा लागला असता. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन क्लास अँड ID सिलेक्टर. दॅट इज ID selector starts with hash symbol and class selector starts with dot symbol. ID selector is used with particular tag only, but class selector is used with same type of tags within page. ठीक आहे, सो ह्याच्याशी रिलेटेड बघा आता मी खाली इथे H1ला पण क्लास इंट्रो दिला होता, त्याच्यानंतर मी Pला पण क्लास इंट्रो दिला आहे की ज्याच्यामध्ये मी काय केलं आहे, त्या सगळ्या CSSच्या प्रॉपर्टीज यूज केल्यात. ठीक आहे, आता इथं बघा प्रोग्राममध्ये अगेन मी हेड टॅगमध्ये स्टाईल टॅग लिहिले. सगळे CSSचे सिलेक्टर आहेत ते आपल्याला हेड सेक्शनमध्येच लिहायचेत आणि बॉडी पार्टमध्ये ते इम्प्लिमेंट करायचेत. ठीक आहे, 2 टॅगला आपल्याला CSS अप्लाय करायचे. जसं की मी सांगितलं होतं की CSS म्हणजे क्लास सिलेक्टर जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस एका वेब पेजमधल्या नंबर ऑफ एलिमेंट्सला किंवा नंबर ऑफ टॅगला आपण ते अप्लाय करू शकतो. सो मी इथं 2 टॅगला अप्लाय केले, एक म्हणजे क्लास इंट्रो आणि दुसरा जो आपला टॅग आहे त्याचं काय नाव आहे, P. पहिला H1 आहे आणि दुसरा आहे P टॅग की ज्यांना आपण हे CSS अप्लाय करणार आहेत. P मध्ये क्लास इज इक्वल्स टू इंट्रो. आता आउटपुट बघा दिसते. आता तुम्ही म्हणाल की आउटपुटमध्ये पहिलं हे मोठं का दिसते आणि सेकंड स्टेटमेंट छोटं का दिसते, सेमच CSS अप्लाय केले. बट टॅगच्या ज्या बेसिक प्रॉपर्टी आहेत त्या ॲज इट इज इम्प्लिमेंट होतात. पहिला टॅग आपला कुठला होता, H1 होता, त्याच्यामुळे ते जे स्टेटमेंट आहे ते थोडंसं बोल्ड दिसते. आणि सेकंड जो टॅग होता तो कुठला होता, P होता, त्याच्यामुळे तो पॅरेग्राफमध्ये दिसते. दोघांमध्ये कॉमन काय वापरलं होतं आपण, टेक्स्ट अलाइन प्रॉपर्टी जी की सेंटर असली पाहिजे आणि दोघांचा कलर काय असला पाहिजे, ब्ल्यू. सो ते दोन्ही चेंजेस ह्या दोन्ही टॅगवरती इम्प्लिमेंट झालेत. सो दिस इज ऑल अबाउट द क्लास सिलेक्टर. ठीक आहे, अजून हा एक डिफरन्स होऊ शकतो क्लास सिलेक्टर आणि ID सिलेक्टरमधला की ID सिलेक्टर हा काय असतो, एकाच टॅगवरती इम्प्लिमेंट करता येतो विदिन 1 पेज. बट क्लास सिलेक्टर कॅन इम्प्लिमेंटेड मोर दॅन 1 टॅग विदिन वेब पेज. ठीक आहे, सो नेक्स्ट सिलेक्टर आपल्याला थर्ड टाईप बघायचा आहे की ज्याचं नाव आहे युनिव्हर्सल सिलेक्टर. ठीक आहे, युनिव्हर्सल सिलेक्टरमध्ये काय दिले बघा, त्याच्या नावातच आहे युनिव्हर्सल सिलेक्टर. द युनिव्हर्सल सिलेक्टर इज यूज्ड ॲज अ वाईल्ड कार्ड कॅरेक्टर. इट सिलेक्ट्स ऑल द एलिमेंट्स ऑन द वेब पेज. म्हणजे एका वेब पेजवरचे सगळे एलिमेंट्स आपल्याला सिलेक्ट करायचे असतील तर तिथं आपण काय वापरतो, युनिव्हर्सल सिलेक्टर. ठीक आहे, आता युनिव्हर्सल सिलेक्टरला वाईल्ड कार्ड कॅरेक्टर म्हटले. म्हणजेच वाईल्ड कार्ड म्हणजेच काय तर आपण कुठलंही कॅरेक्टर यूज करू शकतो टू क्रिएट अ युनिव्हर्सल सिलेक्टर लाईक स्टार, क्वेश्चन मार्क,
कशाचाही यूज करून आपण युनिव्हर्सल सिलेक्टर क्रिएट करतो. बट ते जे सिम्बॉल्स असतात त्यांना काय म्हटले, वाईल्ड कार्ड कॅरेक्टर. जसं की ID सिलेक्टरसाठी काय वापरतात, हॅश, क्लास सिलेक्टरसाठी वापरतात डॉट, त्याच्यानंतर युनिव्हर्सल सिलेक्टरसाठी वापरतात वाईल्ड कार्ड कॅरेक्टर, जे की एखादा स्टार सिम्बॉल असू शकतं किंवा क्वेश्चन मार्क असू शकतं, ज्याचा यूज करून आपण युनिव्हर्सल सिलेक्टर क्रिएट करतो. बट मेन थिंग काय आहे युनिव्हर्सल सिलेक्टरमध्ये, इट सिलेक्ट्स ऑल द एलिमेंट्स ऑन द वेब पेज. एकाच वेब पेजवरचे सगळे एलिमेंट सिलेक्ट करण्यासाठी आपण काय यूज करू शकतो, युनिव्हर्सल सिलेक्टर. ठीक आहे. एक्झाम्पलमध्ये बघा, अगेन स्टाईल टॅग वापरला आहे की जिथं तुमचा कलर ग्रीन आहे आणि फॉन्ट साईज काय आहे 20 पिक्सेल. जे पण वर्ड्स असतील त्यांची फॉन्ट साईज 20 पिक्सेल असेल आणि कलर ग्रीन असेल. अगेन मी तुम्हाला जे आपण CSS रिलेटेड पाहिलं होतं, कलर हे काय आहे, प्रॉपर्टी नेम आहे, त्याच्यानंतर ग्रीन ही त्याची व्हॅल्यू आहे, फॉन्ट साईज हे प्रॉपर्टी नेम आहे, 20 पिक्सेल ही त्याची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. सो आता हा हेड टॅगपर्यंतचा कोड आहे. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण पुढचा कोड बघूया. आता बघा, बॉडी टॅगमध्ये त्यांनी 3 टॅग क्रिएट केले, ते H2, P आणि खाली अगेन P टॅग आहे आणि बॉडी क्लोज आणि HTML क्लोज. आता इथं Pमध्ये IDला मी para1 दिला आहे. ठीक आहे. इट इज अप्लाइड टू फर्स्ट पॅरेग्राफ. आता ह्याच्याशी रिलेटेड आधी आउटपुट बघूयात. बघा, सगळ्याचा कलर तुमचा काय झालेला आहे, ग्रीन झालेला आहे, बरोबर. आणि त्याच्याशी रिलेटेड तुमचं अजून कुठली प्रॉपर्टी होती, फॉन्ट साईज 20 पिक्सेल. सगळ्या टेक्स्टचा कलर काय आहे, 20 पिक्सेल आहे. तुमचा पॅरा जो ॲट्रिब्यूट आहे तो पण इथं इम्प्लिमेंट झालेला आहे आणि para1. ठीक आहे. सो para1मध्ये त्यांनी ID दिला होता बट तो वरती लिहिलेला नव्हता, त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड जे पण चेंजेस आहेत ते अप्लाय झालेले नाही आहेत. बट आता इथं तुम्ही म्हणाल की हे जे सेकंड स्टेटमेंट आहे ते थोडंसं बोल्ड दिसते. बट ते बोल्ड का दिसते, कारण हा H2 टॅग आहे आणि हे बाकीचे सगळे काय आहेत, P टॅग आहेत की ज्याच्या थ्रू आपण टेक्स्ट डिस्प्ले केलेले आहेत. बघा इथं टॅगमध्ये दिसते 2 P टॅग आहेत आणि हा सेकंड लेवल हेडिंग टॅग आहे, त्याच्यामुळे ते जे टेक्स्ट आहे ते काय बोल्ड होते. युनिव्हर्सल सिलेक्ट काय करतो, इट सिलेक्ट्स ऑल द इलेमेंट विदिन वेब पेज. सगळ्याच इलेमेंटला असाइन केलं आहे. इथं बघा, युनिव्हर्सल सिलेक्टरचं डिक्लेरेशन कुठेही दिलेलं नाही आहे, फक्त त्याची डेफिनेशन दिलेली आहे, ती पण हेड सेक्शनमध्ये. ह्या पार्टमध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे, त्याला तुम्हाला डिक्लेअर करायची गरज पडत नाही, ते ॲटोमॅटिक इम्प्लिमेंट होतं. ह्या बॉडी टॅगमध्ये जेवढे पण सब टॅग येतील ह्या पेजमध्ये तेवढ्या सगळ्यांना तो युनिव्हर्सल सिलेक्टर काय झालेला असेल, अप्लाय झालेला असेल. ठीक आहे. सो बेसिक आयडिया काय आहे युनिव्हर्सल सिलेक्टर रिलेटेड, इट स्टार्ट्स विथ वाईल्ड कार्ड कॅरेक्टर लाईक स्टार और क्वेश्चन मार्क, देन इट सिलेक्ट्स ऑल इलेमेंट विदिन वेब पेज. एका पेजमधले सगळे इलेमेंट सिलेक्ट करायला आपण काय वापरतो, युनिव्हर्सल सिलेक्टर. डिफरंट टाईप्सचे इलेमेंट्स आहेत की जे आपण सिलेक्ट करतोय आणि देअर इज अ नो नीड टू डिफाईन युनिव्हर्सल सिलेक्टर विदिन बॉडी सेक्शन. ते ॲटोमॅटिक इम्प्लिमेंट होतं तुमच्या सगळ्या टॅगला. जसं की आता इथे बघा, H2, P आणि P हे 3 टॅग मी लिहिलेले आहेत आणि त्या तिन्ही टॅगमध्ये कुठंही युनिव्हर्सल सिलेक्टरचं उल्लेख केलेला नाही आहे, बट तो युनिव्हर्सल सिलेक्टर इम्प्लिमेंट झाला. आता इथं बघा, युनिव्हर्सल सिलेक्टर लिहिताना मी त्या सिलेक्टरचं नाव लिहिलेलं नाही आहे, इथं जस्ट स्टार हे सिम्बॉल ड्रॉ केले आणि त्या स्टार सिम्बॉल थ्रू तो युनिव्हर्सल सिलेक्टर डिस्प्ले झाला आहे. दिसतोय का तुम्हाला, इथं बघा स्टार सिम्बॉल लिहिले, जसं की आपण क्लास आणि ID सिलेक्टरमध्ये त्यांची नावं लिहित होतो. इथं आपल्याला नेम द्यायची गरज पडत नाही, जस्ट स्टार सिम्बॉल दिलं की तो ॲटोमॅटिक युनिव्हर्सल सिलेक्टर असतो आणि ह्याच्यामध्ये जे पण स्टाईल तुम्ही इम्प्लिमेंट कराल ते ॲटोमॅटिक त्या वेब पेजला असाइन होतं. ठीक आहे. सो 3 टाईपचे सिलेक्टर आपण आत्तापर्यंत पाहिले. एक म्हणजे ID, दुसरा म्हणजे क्लास आणि तिसरा म्हणजे युनिव्हर्सल. चौथा आणि लास्ट टाईप ऑफ सिलेक्टर बघायचं आहे आपल्याला की ज्याचं नाव आहे ग्रुप सिलेक्टर. ठीक आहे. द ग्रुप सिलेक्टर इज यूज टू सिलेक्ट ऑल द एलिमेंट्स विदिन द सेम स्टाईल डेफिनेशन. इट इज यूज्ड टू मिनिमाइज द कोड.
कॉमाज आर यूज्ड टू सेपरेट ईच सिलेक्टर इन ग्रुपिंग. बघा, सेम स्टाईल, डेफिनेशन आणि कॉमा हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. ग्रुप सिलेक्टर म्हणजेच काय? द ग्रुप सिलेक्टर कशासाठी यूज करतात? इट सिलेक्ट्स ऑल द एलिमेंट्स विदिन द सेम स्टाईल. म्हणजे एका पेजमध्ये मला P 4 वेळा वापरायचा आहे, त्याच्यानंतर H2 3 वेळा वापरायचा आहे, पण त्या दोघांना सेम स्टाईल असलं पाहिजे, त्यांची टेक्स्ट अलाइन सेंटर असली पाहिजे आणि कलर त्यांचा ब्ल्यू असला पाहिजे. तर तिथं मी 2 स्टाईल लिहित बसणार नाही, H2 साठी सेपरेट आणि P साठी सेपरेट. तर मी तिथं काय वापरेल? ग्रुप सिलेक्टर वापरेल आणि त्या ग्रुप सिलेक्टर थ्रू मी ते स्टाईल डिफाईन करेल की ज्याने माझा कोड मिनिमाइज होईल. द बेसिक ॲडव्हान्टेज ऑफ ग्रुप सिलेक्टर इज टू मिनिमाइज द कोड. आपण कॉमा सेपरेटरचा यूज करून व्हेरियस टाईपच्या टॅगला सेम स्टाईल अप्लाय करू शकतो. ठीक आहे. आता इथं एक एक्झाम्पल दिले बघा त्यांनी. आता इथं बघा वरती H1, H2 आणि P हे 3 टॅग आहेत की त्या तिघांना सेमच CSS प्रॉपर्टी अप्लाय करायच्यात. लाईक टेक्स्ट अलाइन काय असली पाहिजे? सेंटर असली पाहिजे आणि कलर काय असला पाहिजे? ब्ल्यू. तर मी ह्या 3 सेपरेट लाईन लिहिलेल्या आहेत. बिफोर मला ग्रुप सिलेक्टर माहीत नव्हता, त्याच्या आधी मी काय केलं? H1, H2 आणि P ह्या तिघांसाठी सेम ह्याच्याशी रिलेटेड बघा, अगेन H2, H1, H2 आणि P हे टॅग आहेत की ज्यांचा यूज करून आपण CSS ग्रुप सिलेक्टर डिफाईन केलेले, की ज्याच्यामध्ये मी H1, H2 आणि P टॅग वापरलाय आणि त्या तिन्ही टॅगला वरती इम्प्लिमेंट केलेले. ठीक आहे. सो आउटपुटमध्ये बघा, हॅलो हेडिंग 1, हॅलो हेडिंग 2 इन स्मॉलर फॉन्ट अँड पॅरेग्राफमध्ये दिस इज पॅरेग्राफ आले का? तर आता इथं हॅलो हेडिंग H1 मध्ये लिहिलं होतं, त्याच्यामुळे ते थोडंसं मोठं दिसतंय. हॅलो हेडिंग 2 थोडंसं स्मॉल दिसतंय कारण ते मी छोट्या ह्याच्यात लिहिलं होतं, H2 मध्ये लिहिलं होतं. आणि पॅरेग्राफ आहे, सो पॅरेग्राफ ॲज इट इज दिसतोय. बट ज्या प्रॉपर्टीज इम्प्लिमेंट केल्या होत्या, टेक्स्ट अलाइन सेंटर आणि कलर ब्ल्यू, ह्या तिघांनाही इम्प्लिमेंट झाले, जे की आपण 1 ग्रुपमध्ये लिहिल्या होत्या विथ कोमा सेपरेटर. जर तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर ग्रुपवरती क्वेश्चन विचारा, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ॲन्सर्स मिळून जातील. ठीक आहे. सो आज आपण पाहिलेले 4ही टाईप ऑफ सिलेक्टर आहेत की ज्यांचा यूज करून आपण CSSला प्रोग्राममध्ये यूज करतो. ID सिलेक्टर, क्लास सिलेक्टर, युनिव्हर्सल सिलेक्टर अँड ग्रुप सिलेक्टर. ID कशाचा यूज करून करतात? तर हॅश सिम्बॉलचा. क्लास सिलेक्टरसाठी वापरतात डॉट सिम्बॉल आणि युनिव्हर्सल सिलेक्टरसाठी तुम्हाला स्टार किंवा क्वेश्चन मार्क कुठलंही एक वाईल्ड कार्ड कॅरेक्टर तुम्ही यूज करू शकता, ज्याचा यूज करून आपण युनिव्हर्सल सिलेक्टर डिफाईन करतो. आणि ग्रुप सिलेक्टरसाठी आपण ग्रुपिंग करतो व्हेरियस इलेमेंटचं. लाईक तुमचे जे वेगळे वेगळे टॅग्स आहेत, ज्या टॅगला सेम CSS अप्लाय करायचे, ते सगळे एकत्रित ग्रुप करतो आणि त्याच्या थ्रू आपण CSS डिफाईन करतो. ह्याच्याशी रिलेटेड असाइनमेंट तुम्हाला मी ग्रुपवरती देईल, सो त्यावेळेस ते असाइनमेंट सॉल्व करा. जर तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ग्रुपवरती क्वेश्चन विचारा. ठीक आहे. थँक्यू.